आता हापूस आंब्याची बाग म्हटलं की साहजिकच कोकण आठवेल. पण जर हीच बाग विदर्भात फुलली आहे असं कोणी सांगितलं तर तो केवळ चमत्कारच वाटेल. पण असा चमत्कार खरंच घडलाय कुठे, कसा आणि कुणी केला आहे चमत्कार? पाहूयात हा रिपोर्ट. सुटलं ना तोंडाला पाणी. गोड आंबे, आंबट कैऱ्यांनी डबरलेली ही बाग पाहिल्यावर तुमच्याच काय कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. कधी एकदा या गोड आंब्याची किंवा तिखट मीठ लावून कैऱ्यांची चव चाकता येईल असं होईल. बुलढाण्याच्या चिखलीचे प्रगतशील शेतकरी सतीश गुप्त यांच्या श्रमाला ही गोड फळं लागली आहेत. हापूस आंबा म्हटलं की कोकणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि आपसुकच नजरा ज्या आहेत ह्या कोकणाकडे वळतात. मात्र आता याच हापूस आंब्याची चव ही बुलढाणा जिल्हावासियांना बुलढाणा जिल्ह्यामध्येच या ठिकाणी चाकता येणार आहे. आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील प्रगतिशील आणि विकसनशील शेतकरी जे आहेत हे सतीश गुप्ता हे खरं तर वेगवेगळे फळबाग असेल किंवा इतर पिकं घेऊन जे आहेत हे प्रयोग करत असतात. आणि यावर्षी जो आहे हा त्यांनी आपल्या या 5 एकरच्या या खडकाळ जमिनी, मुरमाड जमीन आणि या माळरानावर जे आहे हे 5 एकराची हापूस आंब्याची आणि विविध जातीच्या आंब्याची बाग जी आहे ती या ठिकाणी खुलवलेली आहे. खरं तर अनेक शेतकरी आता आपल्याला हताश होताना दिसतात. मात्र यांनी हा जो काही प्रयोग केलाय तो अतिशय यशस्वी झालेला आहे. या ठिकाणचं वातावरण जे आहे या आंब्याला देखील पोषक आपल्याला होताना दिसतंय. सध्या आता याचं उत्पन्न जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 5 एकर खडकाळ जमिनीवर त्यांनी 5 वर्षापूर्वी आंब्याच्या रोपांची लागवड केली. यामध्ये 80% झाडं हापूसची तर उरलेली 20% इतर जातीच्या आंब्याची आहेत. त्या बदल्यात आजवर त्यांना या बागेतून 10 लाखांचं उत्पन्न मिळालंय. भविष्यात त्यात वाढ होण्याची गुप्त यांना खात्री आहे. गुप्त यांची ही बाग पूर्णपणे सेंद्रिय आहे. शेणखत, गोमूत्र, गूळ, बेसन आणि जीवामृताचा वापर त्यांनी या ठिकाणी केलाय. आंब्याचा स्वाद, नैसर्गिक सुगंध कायम टिकून राहणारा. हे आंबे आरोग्यासाठी उत्तम आहेत. हापूस, केसर, तोतापुरी आणि नीलम अशा इतर 8 जातीचे आंबे या बागेत आहेत. सन 2021 मध्ये ही लागवड आपण केली. 3,500 रोपं या 5 एकरात आपण लावली. या पद्धतीत असं आहे की हे 6x12 वर ही लागवड केलेली आहे. आणि हे याच्यात सगळ्यात जुनं जे झाड आहे ते 5 वर्षाचं आहे. सगळ्यात नवीन जे झाड आहे ते 1 वर्षाचं आहे. साधारण 8 व्हरायटीचे झाडं याच्यात लावलेली. प्रामुख्याने 80% झाडं जी आहे ती ज्याला आपण बलसाड हापूस म्हणतो किंवा केशर हापूस म्हणतात ती आहे. 1-2% झाडं याच्यात देवगडच्या हापूसची पण आपण मुद्दाम लावली. बुलढाणा जिल्हा बीजोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यांमध्ये आंबा पिकांसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे सुमारे 1200 हेक्टरवर आधीच आंब्याच्या बागा आहेत. उत्पादनशील लागवड 546 हेक्टरवर झाली आहे. गुप्ता यांचा आदर्श घेऊन शासकीय योजनांच्या मदतीनं इतर शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. आपण जर लागवड शेतकरी बांधवांनी आणखी वाढवली तर आपल्या भागामध्ये जसं कोकणपट्टा तयार झाला तसं आपल्या भागामध्ये निश्चितच आंब्याचं उत्पादन वाढून आपला आंबा हा इतर पिकासारखा निश्चितच आपल्याला भाव मिळून जाईल. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की शासनामार्फत, कृषी विभागामार्फत या शासनाचे एक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आहे, त्याचबरोबर भाऊसाहेब फुटकर फळ योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांनी आंबा लागवड करावी. आणि आंब्यामध्ये केशर वाणाची जर लागवड केली तर त्याचा अतिशय फायदा होतो. त्याचबरोबर घन लागवड थोडक्यात म्हणजे केशर फळपिकाची आंबा फळपिकाची घन लागवड जर केली 5x5 मीटरांतर तर शेतकरी बांधवांना निश्चितच फायदा होणार आहे. जबर इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर दगडालाही पाझर फोडता येतो. अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात. कोकणासारखी आमराई विदर्भातही फुलू शकते. त्यातून चांगला नफा सुद्धा कमवता येऊ शकतो. हेच सतीश गुप्त यांच्या या बागेकडे पाहिल्यावर लक्षात येते. बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.